महेश शिलम स्ट्रायकिंग गेंड वरती आपण पाहताय. यावेळी स्लोवर चेंडू होता, त्याला फक्त कट केली आहे, दिशा दिली आहे. लॉंग स्टॉप रिजन मधून चेंडू झालाय फरार. सीमा रेषेच्या पलीकडे येतोय चौकार. हे बॅटल खऱ्या अर्थानं फार चांगलं राहील. ही मॅच खऱ्या अर्थानं फार चांगली आपल्याला पाहायला मिळणार आहे. ही बिग फाईट आहे आजच्या दिवसातील शेवटची मॅच. पुनश्च जोरकास अपील करण्यात आली आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू खेळून काढतोय महेश शिलम. ही मॅच खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर निर्णायक मॅच आहे. या मॅच मध्ये कॅप्टनचा कॅप्टन नॉक होणं खूप गरजेचं आहे. इथून कॅप्टननं आता मात्र चांगली कामगिरी करणं खूप गरजेचं असेल आपल्या टीमसाठी. महेश शिलमला काहीतरी करून दाखवायचं आहे या मॅच मध्ये. हा फटका इथे मात्र तारेला चेंडू लागलाय आणि फलंदाज इथून होईल बाद. नियम खऱ्या अर्थानं सकाळीच सर्वांपर्यंत पोहोचवले गेलेत. एक चौकार मात्र महेश शिलमच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र आपली विकेट गमावतोय. खऱ्या अर्थानं विद्युत वायरला मात्र हा चेंडू स्पर्श झाला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. फलंदाज इथून बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय राजेश. पुनश्च पाठीमागच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न, इथेच रन घेण्याचा प्रयत्न सफल ठरलाय. एक सिंगल धाव इथून कंप्लीट झाली आहे. आपण पाहतोय 5 ही धावसंख्या धावफलकावरती. सचिन आणि राजेश आता ही जोड साखळी आपल्याला पाहायला मिळतीये. सलामीला गेलेला महेश मात्र इथून परतलाय. खऱ्या अर्थानं या टीमचा कॅप्टन होता तो, या टीमला लीड करतोय. आणि हा फटका सचिनच्या बॅट मधून फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि पकडली जाईल झेल. सचिनला देखील परतावं लागतंय. आपल्याला पाहायला मिळतीये. सचिन देखील बाद झालाय. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता, त्याचा देखील आपण पाहतो ना चेंडू वायरला मात्र स्पर्श झाला आणि तो देखील बाद झालाय. सलामीची जोड साखळी आता तंबूच्या आश्रयाला येताना आपल्याला पाहायला मिळते. आता जबाबदारी वाढली जाते 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाच्या फलंदाजांवरती. हरी आणि राजेश हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत आणि संदीप आलाय दुसरं षटक फेकण्यासाठी. महत्वपूर्ण मॅच आहे, संदीपला देखील माहिती आहे आणि या महत्वपूर्ण मॅच मध्ये ना मला काहीतरी करून दाखवायचं आहे या उद्देशानं मात्र दुसरं षटक घेऊन तो गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती प्रत्येकाला सिद्ध करायची खऱ्या अर्थानं बॅटीला स्पर्श. आणखीन एक फलंदाज बाद. बॅक टू बॅक विकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत अक्षत संजय 11 या टीम कडून. खऱ्या अर्थानं ही महत्वपूर्ण मॅच आहे. या महत्वपूर्ण मॅच मध्ये अशा प्रकारच्या चुका कदाचित तुम्हाला आणि तुमच्या टीमला देखील बॅकफुट वरती घेऊन जातील. या चांगल्या मॅच मध्ये, या महत्वपूर्ण मॅच मध्ये तुमचा खेळ चांगल्या प्रकारचा होणं खूप गरजेचं आहे. तुमच्यावरती जी जबाबदारी दिली आहे, जी संघ मालकाने, जी संघ नायकाने
त्या जबाबदारीला साजेशी अशी कामगिरी तुम्हाला या मॅचमध्ये करावी लागणार आहे. तिकडे आपण पाहतोय संदीप हिंदोला अप्रतिम गोलंदाजी करतोय. हा फुलटॉस ऑन साईडला दिशा दिली आहे. अगदी आपण पाहतोय लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, सीमा रेषेच्या पलीकडे येईल चौकार. चौकार आला आणि या चौकारानं आता पुनश्च धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 वरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 9 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदीप हिंदोळा या टीमला लीड करतोय. आधी टीमला लीड करत असताना कामगिरी चांगली राहिली त्याची. या संपूर्ण मॅचमध्ये जर पाहायला गेलं, या संपूर्ण प्रीमियर लीगमध्ये आजच्या दिवसभरामध्ये त्याची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. परंतु ज्या ज्यावेळी चुक्या घडल्यात ना, त्यावेळी संघ बॅकफुटवरती देखील पाहायला मिळाला. हा खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी व्ही शेपमध्ये स्ट्रेट टू द बॉलर. हा फटका सजवलाय. एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्ती नाही. 10 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ज्यावेळी संदीप हिंदोला बाद होतो ना, त्यावेळी मात्र टीमसाठी सर्व काही थांबलंय असंच आपल्याला पाहायला मिळतं. परंतु कोणीतरी एखादी मात्र ती जबाबदारी स्वीकारावी. आणि ते शॉट चेक केला होता. क्षेत्ररक्षकाने थोडीशी चुकी केली आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि इथून सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट देखील केलाय. चित्याच्या चपलाईनं हरणाच्या गतीनं मात्र धावा आता जमा केल्या जात आहेत. आता अक्षत संजय 11 टीमला देखील माहिती आहे की जास्तीत जास्त धावा धावफलकावरती जर जमवल्या तर मात्र या मॅचमध्ये आम्ही आमची पकड देखील मजबूत निर्माण करू शकतो. त्यासाठी हा संघर्ष, ही संघर्षमय लढाई मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2023-24 मध्ये. हा फटका चांगला आहे, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. टिपली जाईल आणखीन एक झेल. हारीला देखील परतावं लागतंय. हा फटका चांगला आहे. लॉंग लेग क्षेत्रामध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक आता जाऊन पोहोचत आहे 13 वरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 2 षटकांचा इथून खेळ बाकी आहे. लो स्कोरिंग मॅच आपण अगदी सकाळपासून पाहतोय. हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळते. परंतु या मॅचमध्ये ही डू ऑर डाय मॅच आहे मला असं वाटतं दोन्ही टीमसाठी. आणि या मॅचमध्ये तुम्हाला कमालीची कामगिरी करावी लागेल. इथून आता तुम्हाला चांगला खेळ निश्चितच करावा लागेल. 2 षटकांचा खेळ समाप्तीनंतर 13 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आघाडीचे 3 फलंदाज, 4 फलंदाज बाद झालेत. महेश बाद झाला, त्यानंतर सचिन बाद झाला, राजेश देखील बाद झाला आणि आता हरी देखील बाद झाला. दिलीप आणि रवी ही जोड साखळी आता मैदानावरती खेळ करतीये. मागच्या मॅचमध्ये रवीची इनिंग फार अप्रतिम होती. आता या मॅचमध्ये देखील गरज आहे, त्याच्या बॅटमधून रन्स हव्यात टीमला. आता कशा प्रकारची फलंदाजी त्याची राहील. गोलंदाजी मागवते आलाय रवी. हा फटका फसलाय. आणखीन एक फलंदाज बाद. बॅक विकेट्स आपल्याला पाहायला मिळतात. एका पाठोपाठ एक विकेट्स मात्र आपल्याला पाहायला मिळतीये अक्षत संजय 11 या टीम कडून. विकेट टिकवणं गरजेचं आहे. पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं आहे. इथून तुम्ही जर का चांगल्या धावसंख्येकडे पाहताय ना, तर तुम्हाला आता विकेट टिकवणं गरजेचं आहे. तुम्हाला आता इथून चांगली
हाफ गोलंदाजाने अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथून कंप्लीट झाली आहे. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या साह्याने आता धावसंख्या पुढे सरकते. 15 धावा धाव फलकावरती. सिंगल डबलला प्राधान्य देणं खूप गरजेचं आहे. स्ट्राईक रोटेट करणं खूप गरजेचं आहे. पार्टनरशिप बिल्डअप होणं खूप गरजेचं आहे अक्षत संजय 11 या टीमसाठी. हा फटका चांगला आहे, अगदी लॉंग लेग क्षेत्रामध्ये, सीमारेषा पार. बॅटला स्पर्श झालाय. बघा यष्टीरक्षक स्वतः सांगतात की बॅटला चेंडू स्पर्श झालाय. अपील जोरकास रवीकडनं आपल्याला पाहायला मिळाली. खेळाडू वृत्ती खऱ्या अर्थानं या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती दाखवणं खूप गरजेचं आहे. हे चांगल्या खेळाडूचं चांगलं उदाहरण आहे खऱ्या अर्थानं. चौकार आला आणि या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. एकोणवीस. यावेळी अंपायर आमच्याकडे वळतायत. दोन्ही हात जमिनीला समांतर करून सांगतायत व्हाईट बॉल. अव्वांतर चेंडू. 20 धावा. 20 धावा धाव फलकामध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 4 चेंडू आतापर्यंत इथून समाप्त झाले त्या षटकातील. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 20 धावा धाव फलकावरती. निदान इथून आता मित्र म्हणून अक्षत संजय 11 टीम पाहत असेल 30-35 धावांकडे. हा फटका चांगला आहे परंतु फसला गेला. क्षेत्ररक्षक आहे, दूरवर आहेत. चेंडू पर्यंत पोहोचणार का? आणि चेंडूची अडवणी करणार तत्पूर्वी आपण पाहतोय इथून 2 धावा कंप्लीट झाल्यात. 22 धावा धाव फलकावरती. बरोबर 7 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे या सत्रामधील. या सत्रातील 7 चेंडूंचा खेळ बाकी असताना आतापर्यंत हा देखील दूरवरचा चेंडू. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथे फसला जातोय. अंपायर रन किती आहेत टोटल? वाईट प्लस 3. 4 धावा धाव फलकामध्ये. सव्वीस धावा धाव फलकावरती. हा फटका चांगला आहे, दमदार आहे. अगदी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून डीप स्क्वेअर लेगला सीमा रेषेच्या पलीकडे येतोय षटकार. साईड होता. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. 32 धावा धाव फलकावरती. आता मात्र चांगल्या टोटलकडे वाटचाल आपल्याला पाहायला मिळतीये अक्षत संजय 11 या टीमची. फलंदाज आपण पाहतोय 32 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे तिसऱ्या षटकातील. बोल ना, आता दिलीपची विकेट आहे मॅचला रे. बोल ना. अलॉंग द कार्पेट वाइडिश लॉंग ऑफला फटका सजवला गेला. एकच धाव. बोल आता. 33 धावा धाव फलकावरती. हे षटक खऱ्या अर्थानं थोडस बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं आपल्याला पाहायला मिळालं. अव्वांतर धावा देखील आल्या आणि मोठा फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला. 33 धावा आतापर्यंत धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे षटक आता प्रगतीपथावरती असणार आहे. या शेवटच्या षटकावरती किमान दोन मोठे फटक्यांकडे पाहत असेल अक्षत संजय 11 ही टीम. परंतु फिल्डिंग करणारी टीम इथून हाच विचार करत असेल की एखादी विकेट आणि जास्तीत जास्त डॉट बॉल. 33 धावा.
चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिला चेंडू निर्धावाला. चेंडू पडल्यानंतर अगदी आपण पाहतोय ना की अंगावरती येऊन आदळला दिलीप, ज्यानं मात्र आशा उंचावल्यात अक्षत संजय 11 या टीमच्या, ज्याने एक षटकार लगावलाय आणि जी धावगती कमी होती त्या धावगतीला आता गतिवान केली आहे. हा फटका चांगला आहे. बॅटमधून मधुर आवाज आलाय. वाईड इश लॉंग ऑफला क्लिअर करणारा दर्जेदार षटकार. फलकावरती आपण पाहतोय हा देखील शॉर्ट पिच, त्याच्यावर देखील आक्रमण. यावेळी चेंडू थांबणार नाहीये. यावेळी काऊ कॉर्नरला क्लिअर करणारा बॅक टू बॅक दुसरा दिलीपच्या बॅटमधून षटकार. फलंदाज बाद झाले होते, परंतु मिडल ऑर्डर मध्ये आपण पाहतोय 5व्या क्रमांकावरती हा फलंदाज झालाय आणि त्याने आक्रमण करायला सुरुवात केली आहे. काय इनिंग साकारतोय. हा फटका देखील क्षेत्ररक्षक आहे आणि टिपली जाईल झेल. यावेळी अगदी मिडल ऑफ द बॅट चेंडू आपल्याला पाहायला मिळत नाहीये. थोडंसं कनेक्शन चुकलं गेलं, मिस टायमिंग होता आणि फलंदाज इथून बाद झालाय दिलीप. चांगली इनिंग साकारली. चांगली इनिंग साकारत होता दिलीप. 6 विकेट्स मात्र गमावल्यात अक्षत संजय 11 या टीमनं, परंतु आता चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 45 धावा धाव फलकावरती. अजून या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि ते मात्र डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. डायरेक्ट हिट आणि फलंदाज इथून बाद. 45 धाब्यांवरती आता थांबलं जात आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू, पुनश्च डायरेक्ट हिट करण्याची संधी आणि आणखीन एक फलंदाज इथून बाद. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आले शेवटचे, त्यांच्यावरती मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट देखील पाहायला मिळाल्या. आता येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 46 धाब्यांची गरज असेल ती जे के फायटर्स या टीमला. 24 चेंडू 46 धाब्यांची गरज.
खऱ्या अर्थानं 2 दिवस भरपूर सारी मेहनत घेतात. त्यांच्या साथीला आपण पाहतोय महेशजी हिलम, त्यानंतर आमचे माधुजी पवार, त्यानंतर रोहिदासजी पवार, त्यानंतर उमेशजी भोईर, असे सर्वांची खऱ्या अर्थानं साथीनं मात्र ही स्पर्धा यशस्वी बनवण्याचं एक त्यांचं गोड स्वप्न होतं आणि ते स्वप्न खऱ्या अर्थानं आज साकार होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 24 चेंडूंमध्ये 46 धाबींची गरज आहे, परंतु या मॅच मध्ये संदीप हिंदोलाची विकेट खूप काही मात्र आपल्याला सांगून जाईल. संदीप हिंदोला जर का शेवटपर्यंत या मॅच मध्ये टिकून राहिला ना तर या धावा देखील कमी वाटतील जे के फायटर्स टीमला. आघाडीच्या 2 षटकांमध्ये असं वाटलं होतं की कुठेतरी 20-22 धाब्यांवरती थांबेल, परंतु दिलीपने मात्र आक्रमक बॅटिंग केली. पहिला चेंडू वेगवान चेंडू नाथाचा, पहिला चेंडू निर्धाव फेकतोय संदीप हिंदोला. थोडस चेंडूला चेक केलं, डॉट बॉल आलाय आणि खऱ्या अर्थानं दोन्हीही मोठे खेळाडू आहेत एकमेकांच्या समोर. हे बॅटल बघण्यासारखं असणार आहे या मॅच मधील. एकीकडे तुम्ही पाहताय संदीप हिंदोला तर दुसरीकडे तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती नाथा. पहिलं षटक, हा देखील चांगला चेंडू, त्यात हिट करण्याचा प्रयत्न. एकच जाव्या चेंडूवरती आपण पाहतोय. चुकी आता मात्र कोणाकडनं ही घडताना इथं आपल्याला पाहायला मिळणार नाहीये, कारण की दोन्हीही टीमला माहिती आहे ही मॅच आमच्यासाठी फार महत्वपूर्ण आहे. या मॅच मध्ये आम्हाला विजय हवा आहे. त्या विजयाकडे वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळतात दोन्हीकडे अगदी ही मॅच बॅलन्स आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू आतापर्यंत झालेत आणि धावा आपण पाहतोय धाव फलकामध्ये लागले ती फक्त एक. संदीप आणि आता स्ट्रायकिंग गेन होती आपण पाहतोय भावेश टावकुरे आताचा, ज्याने गोलंदाजी अप्रतिम केली होती. तो भावेश आता मात्र फलंदाजीसाठी स्ट्रायकिंग गेन वरती. त्याच्या समोर नाथा. हा फटका चांगला आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय ना की वेगानं चेंडूवरती आलेत आणि एकच धाव इथून कंप्लीट करण्यात आली आहे. एक धाव इथून कंप्लीट करण्यात आली आहे. एक धावेने आपण पाहतोय 2 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. सन्मान खऱ्या अर्थाने दोन्हीही फलंदाजांकडून आता गोलंदाजाला दिला जातोय, कारण की दोन्हीही फलंदाजांना माहिती आहे नाथा हा गोलंदाज या टीमचा लीडचा गोलंदाज आहे आणि त्याच्या समोर मात्र थोडस सावधरित्या क्रिकेट खेळलं तर मात्र उर्वरित 3 षटकांमध्ये आक्रमण देखील आम्ही करू शकतो. त्यासाठी मात्र त्याला सन्मान देण्याचं काम या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते नाथाच्या माध्यमातून. हा देखील फटका आपण पाहतोय सॉफ्ट हँडने फक्त खेळून काढलाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. एकच धाव या चेंडूवरती देखील आपल्याला पाहायला मिळतीये. सन्मान खऱ्या अर्थाने दिला जाते चांगल्या गोलंदाजाला. एक धावेने फक्त धावफलक पुढे हलत ठेवण्याचं काम इथे मात्र करत असताना दोन्हीही फलंदाज धावसंख्या जाऊन पोहोचले 3च्या घरामध्ये. 4 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. गोलंदाज नाथाचं कौतुक करायला हवं या गोलंदाजाचं. सकाळपासून अगदी सकाळच्या सत्रापासून इम्प्रेसिव्ह गोलंदाजी राहिली आहे. इकॉनॉमिकल डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवणारी. पहिल्या षटकामध्ये आपल्या टीमला मोमेंटम खऱ्या अर्थानं मिळवून देतो आणि त्यानंतर मात्र टीमचं खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना तर शेवटपर्यंत तो मोमेंटम कॅचअप करून ठेवते आणि तिथून मात्र विजयाच्या अगदी पाहायला गेलं तर समीप देखील जाताना आपल्याला पाहायला मिळते. सातत्यपूर्वक जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना आपल्याला करताना पाहायला मिळतोय हा संघ, कारण की दोन्ही टीमसाठी महत्वाची मॅच आहे. त्यासाठी हे प्रयत्न हा फुलटॉस होता ऑन साईडला. जोरकास फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकच धाव. एक धावेने मात्र आता धावफलक आलत ठेवण्याचं काम इथे मात्र पार पाडत असताना आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही फलंदाज. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाते. स्ट्राईक रोटेट केली जाते. ज्यावेळी डावकऱ्या हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताचे फलंदाज फलंदाजी करत असतात त्यावेळी डोकीदुखी असते,
प्रत्येकालाच अति डोकेदुखी आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हा फटका जोरकास केसलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली आणि कोणतीही चुकी होणार नाहीये रोहित कडून. कंप्लीट झालाय झेल. या मॅच मधली सर्वात महत्वाची विकेट. सावधरित्या क्रिकेट जरूर खेळत होता, परंतु जो मोठा फटका मारायचा मोह होता तो रोखू शकला नाहीये आणि अगदी शेवटच्या चेंडूवरती इथे झेल देऊन बसलाय आणि आपली विकेट मात्र प्राप्त केली आहे. संदीप इथून मात्र बाद होईल. पहिला आदरा मिळतोय जे के फायटर्स या टीमला. नवीन फलंदाज जगदीश डावकुऱ्याचा मैदानामध्ये दाखल झाला. रवी आणखीन एक चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. आणखीन एक डॉट बॉल. 46 धावांचं आव्हान आहे आणि त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना आतापर्यंत आपण पाहतो ना की 2 गडी इथून बाद झालेत जे के फायटर टीमचे. हा फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. रोहित कोणतीही चुकी होणार नाहीये. आणखीन एक विकेट्स. अपूर्वात 2 विकेट्स या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात रवीच्या. हा फटका दमदार आहे, ताकदीचा इथे पुरेपूर वापर आणि चेंडू थांबणार नाहीये. चाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय षटकार.
तिसरं मेडन विकेट षटक आपण पाहतोय गोलंदाज रवीच्या माध्यमातून. काय गोलंदाजी साकारली आहे रवीनं. पायाला थोडीशी दुखापत आहे, परंतु ते सर्व काही विसरून मला माझ्या टीमसाठी काहीतरी करायचं आहे. मला माझ्यावरती दाखवलेला संघ मालकांनी विश्वास, त्या विश्वासाला सार्थ मला ठरायचं आहे. त्यासाठी मात्र सर्व दुखापत मात्र बाजूला ठेवून चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी देखील त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. विकेट मेडन षटक आपल्याला पाहायला मिळतंय. दुसरं धावसंख्या आपण पाहतोय 4च्या घरामध्ये 46 धावांची गरज आहे. आता उर्वरित 12 चेंडूंमध्ये आपण पाहतो ना की 42 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 42 धावांची गरज. इथूनही सामना जिंकण्यासाठी थोडा टाइमपास नका करू. चला चला अक्षत संजय 11 टीम, टाइमपास नको आहे, थोडं फास्ट. आपण अगदी वेळेच्या आधी मॅच आपण संपवतोय, त्याच्यामुळे थोडंसं स्पीडअप करा. तिसऱ्या षटकासाठी हारी आलेत गोलंदाजीसाठी. 12 चेंडू 42 धावांची गरज आहे. 12 चेंडू 42 धावा. हा फटका आलाय आणि जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. हारीवरती आक्रमण. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय फलंदाज रवीच्या बॅट मधून. आणखीन एक मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. यावेळी मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकलेत नाहीयेत. बॅटचा फ्लो आधीच ओपन होता आणि त्यानंतर मात्र चेंडू डिलिव्हर्ड झाला. डॉट बॉल आला. 10 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 46 धावांचा पाठलाग करत असताना हा फटका देखील दर्जेदार आहे. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक षटकार. शेवटचे चेंडू आता शिल्लक 9 आणि बनवायचे 30 धावा. 9 चेंडू 30 धावा. या मॅच मध्ये रंगतता आता निर्माण झाली आहे. रवी जसा स्ट्राईक वरती आलाय त्याच्या बॅट मधून 2 षटकार आलेत. 9 चेंडू आणि 30 धावांची गरज. 9 चेंडूंमध्ये अगदी आपण पाहायला गेलं तर 5 मोठे फटके मारायचे. 9 चेंडूंमध्ये आता मात्र महेश इलम थोडेसे प्रश्नचिन्ह त्यांच्या देखील डोळ्यासमोर आता उभा राहिलाय. कारण की असं वाटलं होतं पहिल्या 2 षटकांमध्ये मॅच एकतर्फी आहे, परंतु रवी याच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार चौकार. मॅच मध्ये रंगतता आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र आपण पाहतो शेवटचे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती आता कॅल्क्युलेट केलं जाईल आणि आता इथून बॅटिंग करणाऱ्या टीमला कॅल्क्युलेट क्रिकेट मैदानामध्ये खेळावं लागेल. नेक्स्ट बॉल घेऊन पुनश्च हरी. हा चांगला चेंडू होता. यावेळी या चेंडूवरती थांबवलं रवीला. स्विचिटचा हा फटका. खऱ्या अर्थानं सरळ बॅटनं रन्स येतात, अशा वेळी आडवी बॅट करण्याची गरज आहे का, हा देखील प्रश्नचिन्ह सर्वांनाच. 7 चेंडू 26 धावा. हा फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक फार दूरवरून आलेत. अगदी नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न
प्रयत्न फर्स्टला जातोय. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. आता 6 चेंडू आणि बनवायचे आहेत त्या 24 धावा. शेवटचे 6 चेंडू 24 धाब्यांची गरज आहे. 46 धावांचं आव्हान होतं आणि खऱ्या अर्थानं एक षटक मेडन देखील गेलंय आणि एका षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर आपण पाहतोय हे षटक तब्बल 18 धावसंख्येचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे अजूनही ही मॅच कोणी जिंकलेलं नाहीये, अजूनही ही मॅच कोणी हारलेलं नाहीये. जो संघर्ष करेल ना तो ही मॅच निश्चितच जिंकेल. 6 चेंडू 24 धाव्यांची गरज. रवी अजून सुद्धा मैदानावरती आहे. 6 चेंडू 24 धाव्यांची गरज. स्टॅकिंग एंडवरती आता स्ट्राईक मात्र रोटेट होते. स्टॅकिंग एंडवरती आता आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज हरी. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 6. बनवायचे 24 धावा. या मॅचचं टर्निंग पॉइंट आपण पाहतो. रवीचं षटक, 2 विकेट्स आणि त्यानंतर मेडन षटक. 6 चेंडू 24 धावा. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा खोदून काढला अक्षरशः. वाईडिश लॉंग ऑनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अगदी दूरवरून आलेत आणि एकच धावा चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. आता 5 चेंडू आणि 23 धाब्यांची गरज. धावसंख्या जाऊन पोहोचली 23 वरती. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 5. बनवायचे 23 धावा. सर्व काही पणाला लागलंय दोन्ही टीमचं. आपण पाहतोय विजय हवाय दोन्ही टीमला आणि त्यासाठी हा संघर्ष देखील आपल्याला पाहायला मिळतोय. संघर्षाची लढाई मैदानामध्ये करत असताना दोन्ही टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकीकडे जे के फायटर्स तर दुसरीकडे अक्षत संजय 11. हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे अगदी दूरवरून आले होते झेलसाठी, परंतु झेल हातातून निसटला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. प्रत्येक चेंडूवरती अगदी कॅल्क्युलेशन आपल्याला पाहायला मिळत आहे. आता उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 4 आणि बनवायचे 21 धावा. 4 चेंडू. रवी मात्र मैदानावरती आहे. काहीही होऊ शकतं, काहीही घडू शकतं, काहीही बिघडू शकतं. अनिश्चिततेने भरलेला हा खेळ. इथे मोठा फटका खेचायचा होता. अगदी सफल झाले होते. स्टंप सोडून पुढे निघून गेले. अपील जोरकास करण्यात आली आहे, परंतु अपील मध्ये उत्साह जास्ती, आत्मविश्वास कमी. चला डिसिजन अंपायर आपला लगेच कळवायचा आहे. डिसिजन अंपायर चला अंपायर डिसिजन फायनल डिसिजन असेल. अंपायर डिसिजन काय आहे तुमचा? विकेट आहे. चला विकेट आहे. इथे विकेट झाले. रवी इथून बाद झालाय. खऱ्या अर्थानं संघर्ष करत होता आपल्या टीमसाठी. त्याचा संघर्ष आपण पाहतो शेवटपर्यंत आपल्याला पाहायला मिळाला या मॅच मध्ये. त्यांनी या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं आपल्या टीमला आणून ठेवलंय आणि शेवटच्या क्षणी अगदी ऐन मौक्याच्या वेळी त्याची ही विकेट देखील आपल्याला पाहायला मिळते. तो बाद झाला. त्यानंतर आता 3 चेंडू आणि बनवायचे आहेत 21 धावा. 3 चेंडू आणि 21 धाब्यांची गरज. चांगला चेंडू. 2 चेंडू 21 धाब्यांची गरज. आता या मॅच मध्ये औपचारिकता आपण पाहतोय फक्त बाकी आहे. आणखीन एक चांगला चेंडू. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव आपण पाहतोय ऍड केली जाईल. 1 चेंडू आणि 20 धाब्यांची गरज. असं वाटलं होतं ही मॅच सहजरित्या बॅटिंग करणारी जे के फायटर्स ही टीम जिंकेल, परंतु रवी बाद झाला आणि मात्र ते आशेचं किरण देखील त्यांच्यासाठी विजलं गेलं. हा फटका चांगला यावेळी एक्स्ट्रा कव्हरला. डीप एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू ट्रॅव्हल झाला सीमारेषेच्या पलीकडे.
येईल चौकार आणि या चौकारानं आपण पाहतोय बदल होईल धावफलकामध्ये, परंतु ही मॅच जिंकली आहे अक्षत संजय 11 या टीम